काय गोकुळीच्या सुख गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. बोलू नका. गुढिया तोरणी करीते कथा गाती गाणी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. विठ्ठल 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 कोणी आले हरगाला विठ्ठल विठ्ठल बसा बोलू नका. याचा आवाज दे. देवा जगत्रोय जीवा परेसी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम. ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. रामाच्या सेवका शरणालो मनी तुका. प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, मुख्य ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपेने, आधी करून सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, परिसरातील गावातील परंपरेतील महाराज मंडळीच्या मार्गदर्शनाखाली, सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने, पंचकृषीतील भाविक भक्तांच्या सहकार्याने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज त्या सप्त्याची सांगत आहे. सांगतेनिमित्ते काल्याचे कीर्तन रूपी ही सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा आहे. सद्गुरु मारुती महाराजांची सेवा आहे. गुरुवर्य सोपान काका महाराज सातकर यांची ही कीर्तन रूपी सेवा. अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने हनुमंतरायाच्या दरबारात आलेली सेवा. सेवेकरता घेतलेला भंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगामध्ये गोकुळातलं सुख वर्णन करतात. वर्णन करीत असताना अवर्णनीय सुख आहे. समुद्राची शाई, पृथ्वीचं पान, वृक्षाची लेखने केली तरी कमी पडते. अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा अवर्णनीय सुख आहे. आवर्जून काल्याच्या कीर्तनात गोकुळातलं सुख वर्णन व्हावं, गोकुळातल्या लीला वर्णन व्हावं. काल्याचं कीर्तन म्हणजे लीला संकीर्तन. कीर्तनाचे प्रकार 5 सांगतात. नाम संकीर्तन, रूप संकीर्तन, गुण संकीर्तन, धर्म संकीर्तन, लीला संकीर्तन. आजचं जे कीर्तन आहे लीला संकीर्तन. काय देवानं लीला केल्या असत्या लीला वर्णन व्हावं. देवाच्या पुष्कळ लीला आहेत. बागुलामध्ये 10 अवताराचं वर्णन आहे.
भागवतकारानं 24 अवताराचं वर्णन केले. कधी कधी अतिशोक्तीत अवताराच्या राशी म्हणली महाराज. एवढ्या अवतारातल्या लीला वर्णन करायच्यात का? नाही. काही अवतार देवानं कार्यापुरती घेतली, त्यात लीला आहेत. ते राम आणि कृष्ण अवतार, दोन्ही अवतारातल्या लीला वर्णन करायच्या का? तरी नाही. ज्या अवतारात देवानं रांगत असताना, गोधनी चालित असताना 12 वर्षाच्या आत काय लीला केल्या, त्या लीला वर्णन व्हावं. कृष्ण अवतारात केल्या, राम अवतारात लीला केलेल्या नाहीत. कारण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र बोलिला वाल्मिक तैसेची करेन, वर्तून दावेन नामा म्हणे. जसं वाल्यानं रामायण लिहिलं तसं देवाला वागावं लागलं. कृष्ण अवतार स्वतंत्र आहे, स्वतंत्र अवतार. काय देवानं लीला केल्या, त्या अवतारातल्या लीला वर्णन व्हावं. बऱ्याच ठिकाणी लीला केल्या. गोकुळात केल्या, वृंदावनात केल्या, मथुरेत केल्या, द्वारकेत केल्या. तिथल्या लीला वर्णन करायच्या. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळातल्या लीला वर्णन व्हावं. नेमक्या गोकुळातल्या कोणत्या लीला? गायीन ते लीला चरित्र पोवाडे, राखिले सोंगडे सहित गायी. गायी राखत असताना गोधने चारतावळी काय जे आगावपणाच्या लीला केल्या, आज त्या लीला वर्णन व्हावं. महाराज आता या कृष्णाच्या लीला गोकुळातल्या वर्णन तुम्ही करायला, आम्ही बसून ऐकायलो. आमचे फायदे काय? अवघं वेळ वाया घालणे का फायदा आहे का परिणाम आहे? फायदा सांगितला आणि परिणामही सांगितला. खास श्रद्धेनं निष्ठेनं भगवंताच्या लीला वर्णन करीत असतात तर, खास श्रद्धेनं निष्ठेनं भगवंताच्या लीला श्रवण करीत असतात तर तिचे फायदे सांगितले. मग बोलिले म्हणून कीर्तन काहीतरी सांगत बसू नये. नाही कसं कीर्तन ऐकावं म्हणून बी कीर्तनात येऊन बसू नये. खास आवडीनं श्रद्धेनं कोणी वर्णन करीत असेल, श्रवण करीत असेल तर तिचे फायदे सांगितले. काय फायदा आहे? असे काही दोष आहेत की ते तीर्थ दोष घेत नाही. शास्त्र प्रायश्चित्त देत नाही. कर्म देखील काही पापाला प्रायश्चित्त देत नाही. मद्य सेवन महापाप, गोहत्या महापाप, ब्रह्महत्या महापाप, सुवर्ण चोरण महापाप, परदारागमन महापाप, काही आशेस पाप. घरच्या भाकरी खाऊन लोकांच्या टवाळ्या करीत बसणं याला म्हणायचं आशेस पाप. अतिताई पाप, सत्तेच्या बळावर पीडा करणे, महागारी जाऊन हमला करणे, झोपेत धोंडा घालणे, विष घालून मारणे, वेद्येच्या बळावर पीडा करणे त्याला म्हणावा अतिताई पाप. खतेल पाप, साधू संतांची निंदा करणे खतेल पाप, आई वडिलाचा त्रास देणे खतेल पाप, चांगल्या माणसाचा अवमान करणं खतेल पाप, तीर्थावर क्षत्रावर जाऊन पाप करणं याला म्हणा वज्रले पाप. असे अनेक पापाचे नमुने आहेत. हे पाप तीर्थ खात नाहीत, पण खास श्रद्धेनं निष्ठेनं भगवंताच्या लीला असं श्रवण करीत बसलात की सगळे पाप खलास. फायदा काही सायास न करता घरी बसल्या बसल्या पाप हरतात. परिणाम माणसं पवित्र होतात. जगाच्या पाठीवर असा एकच विशेष कृष्ण लीलेचा महिमा आहे की दोष हरवतात, माणसं पवित्र करतात. महाराज म्हणतात ऐसी कृष्ण लीला विचित्र, महापातकिया करी पवित्र, श्रद्धेने गाती कृष्ण चरित्र, धन्य धन्य जीवित्वतयाचे. दोष हरले, माणसं पवित्र आहेत. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने,
आज भाग्य तरी ऋणी देवायसा कीर्तन चांग 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 होय अंग हरी रूप 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 होय अंग हरी कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांगन होयांग हरिरूप हरिरूप अवस्था प्राप्त होती कीर्तनात. हा कीर्तनाचा महिमा आहे. दोष पुष्कळशे झाले. द्वापार युगाचा प्रसंग आहे. पाप पुष्कळ झालं. कंसासारखे दैत्य उन्मत्तपणानं वागत होते. धर्मानं वागणाऱ्या लोकाला पीडा व्हायला लागल्या. ब्राह्मणाला साधू संताला ऋषी मुनीला पीडा करायला लागली. पृथ्वीला दोष सहन होईना. पृथ्वी ब्रह्मदेवाला गारहाण सांगू लागली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्या पासी जाय नेत्री वाहे तो ये सांग तसे. ब्रह्मदेवानं गारहाणाचा स्वीकार केला. भगवान विष्णूला परिहार दिला. विष्णू परमात्म्यानं तो परिहार स्वीकारला. पाप नाहीस करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा अवतार कार्य धारण करायला सज्ज झाले. श्रावण महिना वद्य अष्टमी वार बुधवार मध्यरात्रीचा प्रसंग. कृष्ण मूर्ती प्रगटली. चिंताग्रस्त गोकुळ. देव गोकुळात आल्यास काय तिथं कुठे चिंता नाही. दिवस निघाला की रात्र हरपती. रवीच्या नावे निशीचा नाश उदय होताची प्रकाश. मग आमा कैचा दोष तो जगदीश कैवारी. दिवस निघाला की रात्र आपोआप हरते. देव गोकुळात अवतीर्ण झाले. गोकुळातली चिंता दुःख दैन्य दारिद्र्य निघून गेले. चिंता ती पळाली गोकुळा बाहेर. हे चिंता ते पळाली गोकुळा बाहेर परवेश भीतरी केली दे परवेश भीतरी केली देवेरा. चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भितरी केला देवी. देव गोकुळात आले की चिंता हरली. देव या गोकुळात प्राप्त झाला की चिंताच नाहीशी होती. गोकुळ गरिबीतलं गाव होत. छोट गाव होत. आपलं गाव छोट आहे पण गरीब नाही, श्रीमंत आहे. कोणला राहायला घर नव्हते, कोणला खाला नव्हतं, अंगा वस्त्र लिहायला नव्हते. काही लोक रोगानं पिडलेले होते. कोणी कमरत गेलेलं होतं, कोणी गुडघ्यात फेल होते, कोणी डोळ्यात फेल होते, कोणाला शुगर झालेली होती, बीपी झालेली होती. नाना प्रकारच्या रोगानं रोग नाडलेले होते. पण देव गोकुळात आल्यास राजा चाले ते वैभव सांगा. विश्वकर्मानं तर अर्ध्या मिनिटात सगळ्या लोकांना घरकुल वाटली. पटपट पटपट पटपट. आजही वाटायले सरकार घरकुल. तीनदा बिल उचलावं लागायला, घरून खर्च लागायला. एका मिनिटात घरकुल टकाटक वाढी. काही लोकांकडे खाला नव्हतं, धान्याचे कोठार भरून गेले.
त्यांना खर्चा फरदड नव्हतं. सोन्यानं पैशानं तिजोऱ्या भरून गेल्या. लिहायला कपडे नव्हते. झोपेतून उठून पाहिले अंगावर नवे कपडे दिसायले. नव्या बनारसी दिसतात. गळ्याकड पाहिल्यात गवळणी अलंकारानं गळे भरून गेले. त्या लोकांचे बोट पिवळे झाले. धन्वंतरी आरोग्य वाटू लागले. लोक झोपेतून उठून पाहिलेत रोग निघून गेले. फ्रेश चष्मे तर चुटकून निघाले. टकाटक लोक झाले. धन कन घरोघरी नाना धान्याची या परी. सुख सोहळे वर्त तसे शरीरे पलंग सुपत्या न्याहालिया. पनगा सहित सोपा शेटा सहित वाटलं. आजही सरकार वाटायले. पेटे सगळं बांधून द्याले. पण जवळ उभं राहून फोटो काढावा लागायला. काही फोटो काढायला जायले ह्या वाटायला. पहिल्या सगळ्या लोकांच्या घरी खुर्च्या थोड्याच होत्या. कोणला तरी पलंग खुर्ची कोणाच्या तरी घरी. आज प्रत्येकाला सोपा शेटा सहित पलंग सुपत्या. दैन दारिद्र्यास त्रास त्रास आला. दैन दारिद्र्यास त्रास आला. दैन दारिद्र्यास त्रास आला. घरोघरी झाला लक्ष्मीचा दरिद्र्याचा वास. दैन दारिद्र्यास त्रास आला. दैन दारिद्र्यास त्रास आला. घरून लक्ष्मीचा दैन दारिद्र्यास त्रास आला. दैन दारिद्र्यास त्रास आला. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. दैन्य दारिद्र्य हरून गेलं. घरोघर लक्ष्मी वास्तव्य करू लागले. सगळं गोकुळ महाराज टकाटक अर्ध्या मिनिटामध्ये. येरीकडे गोकुळा भितरी येताची परमात्मा श्रीहरी. विश्वकर्मा निमिषावरी गोकुळ शृंगारी कौतुकी. म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. देव गोकुळात आल्यास तिथं कशाला दैन्य दारिद्र्य चिंता. गेली निघून विठाला. हला अरे गोकुळी आनंद झाला. गोकुळी आनंद झाला. कृष्ण घरा आला. कृष्ण घरा आनंदाच्या दैवाला देवाली आकाशमा. हे नंदाच्या देवाला देवाले अवतारा. नंदाच्या सुंदरे देवाले अवतारा. गोकुळी आनंद झाला. का आनंद झाला? रामकृष्ण घरा आला म्हणून गोकुळी आनंद झाला. आज नंदाच्या दैवाला देवाली अकस्मात. म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. यशोदाबाईला पत्ता नाही लेकरू कवा जन्मले. काही दाशाने पाहिला अगं यशोदे मुलगा झाला. काय आनंद झाला यशोदाबाईला. फार दिवसानं लेकरू झालं आणि त्याच्यात मुलगा झाला आणि देव पोटाला आले. काय ते देवाचं रूप महाराज लख 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 चमकायले. हजारो सूर्याचं तेज प्रभूच्या अंगावर चमकायले. राजसकुमार मदनाचा पुतळा. पुतळा नव्हता, मदनाचा बाप होता. कोटी मदनाचा बाप. प्रभा कते दिव्य उपमाच नाही प्रभूच्या रूपाला. महाराज काय त्या माईनं कौतुक करायला. लेकरू कौतुक करायसारखंच होतं. का कौतुक करू नये? मरक्या लेकरायचं कौतुक वाटते ह्या मायाला. कोणतं हेकणच आहे, डकणच आहे, बकणच आहे. किती कौतुक करते माय. उंदरच आहे. माय मोहा सोन्यात म्हणते. अंधारात तर ओळखू येत ना. पटकन उजेडात कळत. काय
बायका घरी तर रांगच असते, माय पा भोगण्याच्या बुडावून बाप बघत होता याच्या पाठी. लेकरू तर पाडाला आलेल्या जांभळावणी दिसते, काळ जांभळ, तरी माय उचली तीन चुंबनच घेते. पोटडेच घेऊन हात पाय काढीवणी म्हण माय मोवा राजा नान गटावून ताजा. मरक्या लेकराचं कौतुक आहे, मरक्या लेकराचा हा तो अविनाशी परमात्मा पोटाला आला. जयाचा तो वंश तयासी आनंद, माझे कुळी गोविंद अवतरले. गवळणी चर्चा करायला देशोदी रात्री 12 वाजता दरवाजा थाप टाकायला, उघडा कडी. दार काढल्या, हातावर सुंटोडा दिला, काचा सुंटोडा. आपल्या यशोदीला मुलगा झाला. गवळण मनाती गवळण नीला गवळण मनाती गवळण नीला गवळण मनाती गवळण नीला गवळण झाला यशोदेला. गवळण गवळण मनाती गवळण नीला पुत्र झाला यशोदेला. हो गवळण मनाती गवळण नीला पुत्र झाला यशोदेला. गवळण मनाती गवळण नीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे की पुढे वाटताची सुंट वडे. एक धावे की पुढे वाटी सुंट वडे. एक धावी की पुढे वाटताची सुंट वडे. एक धावे की पुढे वाटी सुंट वडे. मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण मनती यशोदेला पुत्र झाला यशोदेला. सांगे गवळणीला पुत्र झाला वेशोदीला. एक धावी एक पुढे एक वाटी सुंट वडे. वाने भरून या ताटी नंदा घरी दानी दाटी. गवळण गवळण आनंदी आनंदाची अवतरली गोविंद. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा. आनंदाचं प्रत्येक गुढ्या उभ्या करू लागले, तोरण बांधू लागले. गुढिया तोरणे करती कथा गाते गाणे. कोणी कथा करू लागलं, कोणी गायन करू लागलं. आऊ गायन नव्हतं, रामकृष्ण गीते गात टाळ चिपळ्या वाजवी. छंदे आपुल्या नाचत निज घेऊन फिरत गा. छंदात डुलू लागले. गोकुळातल्या सगळ्या लोकांचं लक्ष नंदाच्या वाड्यात. काम करू लागली तरी गवळणी देहानं काम करायचं, लक्ष गोकुळामध्ये. तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे. आज 7 दिवस झालं सगळ्या लोकांचं लक्ष इकडे. सप्त्या सप्ता सप्ता काम असलं तरी पटकन आवरून ये. कीर्तन आहे, भागवत आहे, पारा आहे. बाहेर गावून जरी फोन आला कोणाचा, या एमटी तर सप्ताह आहे, या सप्ताह आहे, नाही 1 दिवस तरी या. प्रत्येकाचं लक्ष भगवंतानं सगळ्या लोकांचं मन मोहित करून. तो का म्हणे छंदे मन मोही गेले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी म्हणून आनंदल्या नर नारी. विठोबा माई ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार. गोकुळातल्या लोकांना आनंद झाला, पण मथुरेत दुखाळ कृष्ण गोकुळी जन्माला. दुष्टा चळकाप सुटला. कंसासारखे दैत्य पण धाक बसला कृष्णाचा. कानावर वार्ता आली, आपला शत्रू गोकुळात जन्माला आलाय. त्याचा निपांत कोण करेल? सभा मांडली. सभेमध्ये चर्चा सुरू झाली. बर सभेत आपला शत्रू गोकुळात जन्माला आला, याचा निपांत कोण करी? कोणीच बोलना. कंस
एवढाला तुम्हाला संग ठेवून मोठाला केलं, धनमान दिले, पदव्या दिल्या, एखादा तरी मया प्रत्येकाला घरकुल आणून दिले, एखादा तरी प्रत्येकाच्या पगारी सुरू केल्या, भजने सगट, पुजाऱ्या सगट, निराधारा सगट, अजून कोणत्या येतात, लाडक्या बहिणी सगट, आता लाडक्या भावाची पडायची, शेतकऱ्या सगट, तुम्हा वाढविले बहुमाने, तुम्हा वाढविले बहुमाने, अपार संपदा देऊनी धने, अपार संपदा देऊनी धने, आज माझ्या उपयोगात येणे, बाळकृष्ण बघावया, आज माझ्या उपयोगा येणे, तुम्हा वाढविले बहुमाने, अपार संपदा देऊनी धने, आज माझ्या उपयोगान येणे, बाळकृष्ण वदावया. चुकून फिरकी फिरली, इकडे कोणीच असतील वाढव, त्याचा वाढवायचा हेच वाढीला विठ्ठल. एखादा तरी मजाकून कोणीच बोला नाही. कंसानं पण केला, कळालं कंसाला समाज आपल्या संग राहत आहे ते लोभाच्या पोटी, लोभाच्या पोटी. कंसानं पण केला, जो कोणी आपल्या शत्रूला वधून येईल त्याला अर्ध राज्य, अर्ध राज्याची टीका देईल छत्र सिंहासन, छत्र सिंहासनासहित. काही लोभिष्ट दैत्य बसले होते मांबळासाठी, एकमेकाला चर्चा करू लागले, बघा जमलं, बघा जमलं, अर्ध राज्य मिळाले, बघा जमलं. हे मांबळ नावाचा दैत्य म्हणला, जमलं तर जमलं नाही, फिसकलं तर. काम आपलं काय कला तुमची, काय म्हणले कंसा, गोकुळात चाललो म्हणले, कधी मध्ये ब्राह्मणाचं सोंग घेऊन पंचांग सांगायला, चलत चलत लेकराची मूळ शांती काढून देतो म्हणले, आपसत बाया खपिता. पटलं उचलायला, उचलला पैंजेचा विडा, ब्राह्मणाचं सोंग घेतलं, पंचकष्ट्याचं धोतर नेसलं, जानवं घातलं, शिखा राखली, गंधवळला, कडक टोपी घातली काळी, मागून शेंडी सोडली, खांद्यावर फडशी, हातात पंचा. निघाले देव बाप्पा विप्रावेसा, तेव्हा घेऊन निघाला गोकुळासी आले. गोकुळात बडे बडे लोक येशीला बसलेले, पहिली मर्यादा, भटजी आल्याबरोबर सगळे उठून उभे राहिले, भटजीला वंदन करायलेत, भटजी आशीर्वाद द्यालेत, आशीर्वाद देत देत विचारतात, पुत्र उत्सव कोटे लोकासी पुसत, भाविक सांगती नंदा घरी. नंद राजाच्या घरी पुत्र उत्सवाची वार्ता चालू म्हणले, पत्ता तर गौसला भटजीला. बसलेल्या लोकाला चलत चलत पंचांग, मी आलो रायाचा जोशी, वर ऐका दादानो, ना विचारना राज बघना, पंचांग काढिना, तोंडाकड बघून पंचांग चलाले, माणसं रस्त्याचे गुम केले. कोणी म्हणाले भटजी आले तर पंचांग सांगायले. यशोदाबाईच्या कानावर चर्चा गेली, यशोदाबाई शेजारला बोलायल्यात, आपल्या गावात भटजी आलेत म्हण, लईत पंचांग सांगालेत, आपल्या गलीला येतात का नाही. तौरक्त भटजी रस्त्यानं लग लग ती खांद्यावर फडसे, मागून शेंडी लुकलुक हालायली. यशोदाबाई जवळ येऊन विचाराल्यात, कस काय दिवाणजी, नवीन दिसतात म्हणले, हो. तुम्ही पंचांग सांगायलात म्हणले, हो. तुम्हाला कळत आहे का पंचांग म्हणले, हो कळत आहे. मग आम्हाला काल परवा लेकरू झाले, आमच्या लेकराचं सांगता का. मनात म्हणाले, तुमचं सांगा आलो, लोकांचं का.
आदल्या दिवशी गरगरुशी सगळं सांगून गेलते, पण बायाचा विश्वास एका महाराजावर बसत नाही. बाई आलं त्या महाराजाला हात दाखवते, महाराज आमचं सांगा की. महाराज चांगलं सांगतात. नेलं वाड्यात, चौरंगी पाठ टाकला बसायला भटजीला देवघरापाशी. भटजी काय बसलेत पाटावर दिमाकात, फडशी एका पाटावर. यशोदाबाई जवळ आल्यात, भटजीची पाद्य पूजा करून नमस्कार करतात. भटजी काढा पंचांग. भटजी विचारालेत कवा जन्मलंय लेकरू. माय सांगाली श्रावण महिना वद्य अष्टमी वार बुधवार मध्यरात्रीचा प्रसंग आहे. भटजी फडशीतलं पंचांग काढाले तर असं मांडू झटकायले. मांडीव झटकीत झटकीत कानानं ऐकायला असं मानाला झिंजाडा द्याले. टक टक कराले पानं चाळायले. यशोदाबाई विचारायला भटजी कस काय पंचांग मानाला कामून झिंजाडा द्याला. काय सांगा यशोदाबाई, बरेच पंचांग पाहिले पण असं कोणाचंच नाही. यशोदाबाईला वाटलं माझ्या लेकराचं खूपच पंचांग चांगले. पुन्हा मांडीनं पुढे सरकायला, मांडी सारायला. कस काय लेकरू, काय सांगा यशोदाबाई, लेकरू जन्मतात मुळाव दिसतय, तुमच्या कुळाचा काटा काढतय. बामन पंचांग खरं सांगाले का खोट? खरं क्यों, कुळाचा काटा कोण काढला? लेकरू बरं नाही, आत्ताच्या आता परिसभर खड्डा करा, लेकरू करून टाका. जन्मताची आशी लागले से मूळ, करील निर्मूळ सर्वत्राशी. लेकरू चांगलं नाही, जन्मतात 12वा गुरु दिसतय. जन्म काळ यासी 12वा गुरु. जन्म काळायासी 12वा गुरु. जनी होता हरी राहुदेव. राहो केतू आणि दिन करू, देश त्यागाती सुचिती. आत्ताच्या आता लेकरू पुरून टाका, लेकरू बरं नाही. यशोदाबाई म्हणल्या भटजी असं काही बोलू नका, आमचा बुवा बरा नाही. कालच्या महाराजानं वेगळं सांगितलं आणि तुम्ही काही बोलायला. काल कोण होते गर्गऋषी बरोबर आहे म्हणले, साठी बुद्धी नाटी होत असते. आमचा फेट गणित आहे, गर्ग तो चुकला गणित अशी. आमच्यात असं काय बोलायचं जमत नाही. लय दिवसांनी लेकरू झाले आणि काही बोलतात, ते बुवा आमचा बरा नाही. ते बुवा याच्या आधी फडशी उचला, काय शिदा द्या चिद देते. आमच्या घरची माणसं बरे नाही. टोपलं भरून शिदा आणली. दक्षिणा माय मधल्या घरात गेली. पहिल्या बायाच्या बँके उतरून दिला नाही तर कमळाला. विलंब झाला, दक्षिणा नाही. ज्या पाटावर भड बसले त्या पाटा संग देव संवाद करायला. पाटरा आई साहेबाला याला वेळ दिसायला म्हणले, तर द्यान तुम्ही दक्षिणा. ते पाठ म्हणला देवा तुमचीच वाट बघावलं, त्याला काय लगेच एवढं भड बोलू लागल्या, मला दम निगती वय. विटंबीला भट, विटंबीला भट, विटंबीला भट, विटंबीला भट, विटंबीला भट, विटंबीला भट, विटंबीला भट.
विटंबीला भट विटंबीला भट विटंबीला भट विटंबीला भट पाठ लागला असा थर 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 करायला बैसला होता पाटावरी हे तवची ते थरारी निष्ठोनिया पृष्ठीवरी लागला थर 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 भडजी लागली लक 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 हालायला भूकंप व्हायला कारबा म्हणला भोवताल बघायला सगळं जागे आणि एकटंच हालायले लक फडशी खंद्याव साराले पंचांग पोटशी घ्याले असं खाली वाकून बघायले खालचा पाड जर निष्ठला सटकन की बटकन पाठ विटंबीला भट तिला पाठीवरी पाठ लागल्याला पत्ता नाही बटकन काय वाजलं म्हणून माग खोलून बघायला तिकडं पाटायची चवड होती भगवंतानं खुनीला भाऊकी दर्शन घ्याले पाट्याचे उठले की दना दन पाटीत बसाय बामन चिरकाले की बाहेरल्या वसुलीला तैची मावस भाऊकी होती बाहेर कोळ पाटण बेल बामन आळले की बेलनाने याचन तोंडात जाच मागून कोळ पाट्यानं ठेका फिट मार जोरात बसायला आळडात येईना माराच्या भेवानं तोंड लपवाले इकडं तोंड फिरलं इकड्या पिढ्याने उठायचं की थोबाडा बसायचं इकडं फिरलं की इकड्या पिढ्या भटवाचित होता पाटाळे भटवाचित होता पटवाजी होता पटाने पटवाजी होता पटाने मुखिया लढले पिढे तवसी मुखिया लढले पिढे याला सुजले थोबाडे फंग फंगोली रडत असे तवत्या विशाल दळले पिढे यर सुजले थोबाडे फंदो फंदो निरळत असे फंदो फंदो बाहेरल्या वसरीला अंगणा बाज आहे ना आडवं व्हायचं की रान्नावरल्या पिढ्यानं ठेसायचं मोगरीनं यायचं की पाटीत बसायचं मुसळाने यायची की ढुसणी यायची बामन तोंडात पडायचं सांडसाने यायचं की नाकाला धरून वडायचं वरून ठोकणीनं टाका पडल्यात घुसले भडजी भगवंतानं पडल्यातल्या गौऱ्याला आज्ञा केली भडजी इकडं कवा येतील घ्या दर्शन उडव्यातून जे गौरी निघायची बिरिरी तित्रोक जायची तिथून महागार यायची की सपकन थोबाडा गौरीचा मार तली लागत तिथून पळालेत कुपाटे आडव्या व्हायला येरांडे डोसक्यात बसले आडरानानं पळालेत रानातल्या एकनायला आज्ञा वाडा खळ बळीराम नांगरानं धावतच जायचं की असं धरून वडायचं रुमण्यानं ठाका फिरून दांडी डोसक्यात पळाय गेले की फाउंड आडवं मार जोरात बसायला माराच्या भेवानं पळाले पळण्याच्या नादात फडशी कुठं पडली पत्ता नाही दानवय तुटलं नवे तुटले पंचांग फाट दानवय तुटलं पंचांग फाटलं खाली बघाले धोतर गळालं नागवत बामन भलं उच्च उच मतोरेच्या शिवारात येऊन आरुळ्या ठोकाले मला वाचवा मग म्हणे धावा धावा अरे याच्या हातीचे मज सोडवा नाडलो आपुल्या कपट भावा नाही स्मरलो चांडाळा गावातली लोक शिवारात पाहिले तर हे बामन दिसायले भलं उच्च उच्च काळो झर दिवस मावळता गावात आले बारीक बारीक लेकर खेळाले त्यानं पाहिलं भुबू भुतनून लाखपळा लेकर घरला गेले लेकर धनकुटानच पडले घरला गेलं बामन रात्रभर लागलं कणायला कण 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 मुक्का मारले दुखत रात्रभर कणाले सकाळच्या पारी जर बामन सुजले बम ताटून गेलं कंसानं सांगितलं अरे काली गोकुळची मात बोले भटजीला माहित बोलवा भटजीला गेले बोलवा चला भटजी
कंसानं बोलिले ते म्हणला बाप हो सहली नाही. लागलं थरथर करायला. असंच करीत आलं. कंसाच्या दरबारात आल्याबरोबर बापकन पडलं. कंस उठून जवळ आले. जवळ येऊन विचाराले कस काय गोकुळची मात. गोकुळातलं नाव काढलं त्याला कालच आठवायले. ते भोवताल बघायले कोण कोण पाठ येतात काय म्हणाले. दैत्य सभा पाहुणी घनदाट म्हणे उठा उठा आले पाठ. धापा टाकुनी फुगले पोट पुसे वाट घराची. कंसानं जवळ येऊन सावध केला. अरे गोकुळची मात कशी आहे. ते म्हणला कंस हा तुला वाचू देत नाही. वाचू देत नाही मायची आणि म्हणून वाचू देत. आणि केवढं आहे म्हणला कोण पाहिले. आणि तुला कोण मारलं म्हणला कोणला माहित. मारले माहित नाही पाहिल्याले माहित नाही. अंग तर बम सुजलंय. अरे एवढा कसा सुजलास काय सांगा म्हणला. कंसाच्या पाटा पंचांग सांगू लागलो. ते लेकरू कुठं होत की पाटानं दक्षिणा दिली. होता बैसा याचा पाट. होता पैसा याचा पाठ होता पैसा याचा पाठ. तोही उडाला चाट तोही उडाला चाट. आडवी आली खाट. हो आडवी आली घाट आडवी आली घाट. नाही वाट पळाया. आई वाट पळाया आई वाट पळाया. आईचा बाबळ बोलत 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 आईचा बाबळ बोलत. होता बैसायाचा पाठ तोही उडाला चाट. आडवी आले खाट नाही वाट पळाया. ऐसा मांबळ बोलत. कंस म्हणला भटा अरे ब्राह्मणाचं सोंग घेऊन गेलास पण वाचलास नाही. तुला खपित होत. बालपणात देवानं बड्या बड्या दैत्याचा संहार केला. कपट्या मांबळ भटा दिले पिढे दान. कपट्या बाबळ बटा दिले मिळे दान. ओसिली पुतना विष पाजता दिसताना. तो चिरतना गाणी दान. उकळे बांधता उपटेले विमळा रजून. हो मोगळे बांधिता उपटे मला अर्जुन. अक्षुण्य मृत्युका वदनी दाविले भुवनेव. ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. ऐसा लागविया माया सूत्रधारी. ऐसा लागविया माया सूत्रधारी. ऐसा लागविया माया सूत्रधारी. कपट्या मांबळ भट्टा दिले पिढे दान. सोशिले पुतना विष पाजिता स्तन. बालपणात देवानाशा बड्या बड्या दैत्याचा संहार. काग बगरिटा मारिले कागासुरासारखे बकासुरासारखे बालपणात देवानाशा बड्या बड्या दैत्याचा संहार केला. आता हळूहळू भगवान गोकुळात मोठे होऊ लागले. देव मोठं होत असताना पोटावर पडायचे. पोटानं पडत पोटानं सरकायचे. एक हात टेकवायचे एक पाय वडायचे. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंग निरंगनात तो म्या देखीला सये. रंग निरंगनात तो म्या
सत्वंती पैसा घे आलिया कृष्णाची या मागे आलिया कृष्णाची या मागे गवळा तत्वती तत्वती पैसा घे गवळा तत्वती तत्वती पैसा घे आलिया कृष्णाची या मागे आलिया कृष्णाची या मागे तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने लागले देव रांगायला परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी बाच्या वाळे अंधो कृष्णा नवनीत म्हणती गवळणी हरीचे पाऊले धरा रांगत रांगत हरिहा येतो राज मंदिरा राज मंदिरा हे राज लागली देव रांगायला उमऱ्यावर आधार धरायली तसा अनंत ब्रह्मांड एके रोमी आईसे धेंडे परी तो हा गवळीयाच्या घरी उमरा चढता टेका धरी अनंत ब्रह्मांड एका रोमात बसायची ताकद पण तो भगवान नंदाच्या घरी उभा राहिला टेका देतो ऐका नवलतया प्रभूची अद्भुत प्रेम भक्ताची काय नवले प्रभूचे नवल केवळे नकळे कानुबाची एषडावया अंगणात रे लावाल्या तिथे गेलीत रांगत रांगत आईची दृष्टी चुकवालीत दोराला हातात धरायला माईनं पाहिलं काना अरे सोड हात लावू दे रे रे जागीच थांबली माईनं पहिलं महिला उभ्यानं रे लावायची अंगणात मेढी रवल्याली मेढीच्या पोटी भानवशी केल्याली त्याच्यात ते माठ फुल्याला त्या मेढीला मांजरा बांधलेल्या ह्या नाही त्या दोरीच्या त्याच्यात रे सोडायची रेला 3 हात दोर लावायचा अशी घुसरायची घुम घुम करते घुम घुम करते गपकन दोर धरला काना अरे लावू दे रे सोड हात सोड रवी सोड रवीचा हात हारी रे करू दे मंथन सोड रवीचा हरी रे करू दे मंथन हो सोड रवीचा हात हारी रे करू दे मंथन सोड रवीचा हरी बाळा करू दे मंथन बाळा करू दे मंथन बाळा करू दे रे मंथन बाळा करू दे रे मंथन बाळा करू दे रे सोड रवीचा हात हरी रे बाळा करू दे मंथना बाळा करू दे मंथना सोड हात हे हात सोडला की हे धरायचा हे सोडला की हे धरायचा सोडतो का नाही बापाला सांगा कृष्णा राहे रे उगला नाही तर सांगेल त्या बाबूला घोसळ नासी उशीर झाला रवी सोड गोविंदा सोड सोड आई सोडतो मला ती दे ते काय घुम घुम दे घुम घुम काना घुम घुम कसं देताय लोणी देऊ का घुम घुम दे सोड काना रवी द्वार मंथिल्या देते हे सोड कान रवी मंथल्या देते सोड कान रवी मंथल्या देते सोड कान रवी मंथल्या देते सोड काना रवी द्वार मंथिल्या देते सोड काना रवी द्वार मंथिल्या देते हे सोड कान रवी दोर मंथल्या देते सोड कान रवी दोर मंथल्या देते आई माता
काना रवी दोर मंदिल्या देते सोड काना रवी दोर मंदिल्या देते सोड काना रवी दोर मंदिल्या देते. आई मजत ते दे बया मजत ते दे हा डेरा घुम 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 वाजारे घुम घुम विठ्ठल विठाला 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 सोड काना रवी दूर मंथिल्या देते. जस जस भगवान आव्हान आले माय समजूत घालाली कृष्णा मंथन देते. आईची दृष्टी चुकवली आणि त्या लोण्यात हात घातला. मायना असा हसाडला. काना उचललं लोण्याचं आणि मधल्या घरात ठेवून ठेवाय. सर्दी पडस झालं तर काय म्हणून भगवान म्हणले माय तेवढंच नेऊन ठेवशील ते एवढे इरजत येत की म्हणला माया नावानं खाय काय खाते ते मधून माय बाहेर येऊस्तोवर सगळी इरजती एकात केली. मोठा डेरा पाहून बारीक रूप धरले सूक्ष्म माईला बघत बघत मारली मधात उडी दन मुटकात मारला शेंडीच काढली. बोलता चालता इतक्यामध्ये हरी आला हो बोलता चालता इतक्यामध्ये हरी आला. कोणी नाही देव दृष्टी देखीला कोणी नाही देव दृष्टी देला. सूक्ष्म रूप धरून डेऱ्यामध्ये प्रवेशला हो सूक्ष्म रूप धरून डेऱ्यामध्ये वेला. वरच्या वरी लोणी खाऊन या देव गेला. हे वरचे वरी लोणी खाऊन या देव गेला. घुम घुम करते डेरे घुमती घुम घुम करती डेरे घुमती. गवळणी छंद छंद नाचती आनंदाला गवळणी गवळणी छंद छंद नाचती. गवळणी छंद छंद डोलती. आनंदाला गवळणी गवळणी छंद छंद डोलती. घुम घुम करीती. आता जसं जसं लोणी निघल तसं तसं लोणी खाचन बुडाला जाऊन बसायचं. वरी नुसतं फेस काटायचं. माय परेशान रे लावून घुम घुम करते. शेजार नालेश्वरे केव्हापासून रे लावालीस काय सांगावा त्या बाई आज लोणीच निघना. अगं गार पाणी टाक म्हणे वाबाळाने थोडं गारही टाकलं ऊन टाक ऊनही टाकलं. उनवणी शिळवणी घाली ते परी लोणी येईना. काय झाले सासूबाई कळेना. घुम घुम करते घुम घुम करते. टोने टोने म्हणजे करणे. चटके इथं किती लोकांना चटकी ती हातवर करा बरं. काय झाले सासूबाई टोने कळेना. दुसरे गवळण म्हणले अगं कशाचं टोन आलं. एखाद्या वेळेस लोणी बुडाला जाऊन बसते. रै काढ आणि डेरा कानुडा करून हाताने घुसळ. तिनं रै काढली डेरा कानुडा केला आणि हाताने घुसळा गेली. मधात मोठा लोण्याचा गोळा लागला. धरला असा जावळा सगट की हाताला धरून बाहेरच काढला पांढरा धोट. हाती धरून या काडीला बाहेरी देखून या करी चोच त्याशी. लागली माय जाच कराय कृष्णा. न जाणू रे लागली असती बापानं नांदीला असता का. मला का लोणी देत नव्हतीस म्हणून मधात उडी मारली. चोरीचा असे भगवान हळूहळू एक एक आव्हानाय लागले. कधी चोरीचा कधी व्याभिचाराचा कधी खोडीचा. विठ्ठला हला विठाला विठाला विठाला. कुंडली गवरदारी ज्ञानदेव तुकाराम.
तुळशा डेऱ्यात बसते का कोणता तरी तुझ्या लेकराला देव लागलाय असं भाऊ चळल्यावणी करायला. तिसरी गोळण आली ती म्हणजे अगं कशाचा देव आला. लेकर होण्यासाठी खंडीभर देवाला नवस केलती हिनं कोण्या तरी देवाचा नवस विसरली. देवाचे नवस चुकलीच बहुतेक कोण्या तरी देवाचा नवस चुकलीस. दुसरी गवळण म्हणली यशोदे आपल्या इथं गणपती निघालाय लई लोकाला फावायला. गावाचे गाव याले त्या दर महिन्याच्या संकष्ट चौथीला त्या गणपतीला भंडारी करायला. ठेव कोण्या महाराजाचं कीर्तन घे एखादं संकष्ट चौथीचं वर्तन कर भंडारा. गवळणी बोलती यशोदे त्या प्रती आग संकष्ट चतुर्थी व्रत घेई. पटलं की लटकन उचललं लेकराला मायनं गणपतीच्या देवळात नेलं. गणपतीच्या पाया पडवायली हे कोपऱ्यात दडाले गणपती. त्याच कसं पाया पडून घेईन हे जगाचा मालक. माय म्हणाली गणपती बाप्पा आमच्या लेकरानं खोड्या टाकून द्यावं तुम्हाला 5.5 पाल्याचे मोदूक करील 5.5 पाल्याचे गोळे करील 5.5 पाल्याचे लाडू करील 5.5 पाल्याचे कडबू करील. कडबू खाली का नाही घरी गेल्या करायला बायकोला. 5.5 पाल्याच्या पोळ्या करील. माय म्हणाली गणपती म्हणाला माईचा नवस बरा दिसायला पण माय ह्याच्या देखत का म्हणून करीत असं. ते माईच्या माग उभं राहिले गणपतीला खुणवाले कस का गणपतराव खाचे का मोदक हा मग महिनाभर खोडीत टाकून एक मास दे खोडी नाही केली परिस्थिती आली गणपतीची. एक माझा देवे खोडी नाही गेली परिस्थिती आली परिस्थिती आली स्वदेशी. एक मास देवे खोडी नाही केली प्रचिती आली यशोदेशी. देव हे गणपती मया लेकराला पावला. 5.5 पायऱ्याचे लाडू करायचे सोजी काढली. संकष्ट चौथीची वाट बघायली. आली संकष्ट चतुर्थी. माय सकाळपासून न्हाणं धुणं सकाळपासून ते पारणं करणं गणेश चौथीचं 5.5 पायऱ्याचे लाडू केले गोळे केले कडबू घरी गेल्या करायला कडबू. विठाला 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 5.5 पायऱ्याच्या पोळ्या गोळे सगळा ताट भरला. पाट मांडला. गणपती आणला चिखलाचा. गणपती बाप्पाची पूजा सुरू झाली. हरी हे ओम. लावा डोळ्याला पाणी. गणपती बाप्पाची पूजा सुरू झाली. यानं रांगत रांगत याच आई मोदूक दमदरस देवाला निवद दाखिल्या तुला द्यायचे. आई लाडू दमदरस हो दे कीर्तन कीर्तन झाल्या तुलाच पाडायचंय. लाडू केव्हा देसी मजला हे लाडू केव्हा देसी मजला लाडू केव्हा देसी मजला हे लाडू केव्हा देसी मजला. मातेसी पुसत तेव्हा धुसी केसी माझी पुस्तका तेव्हा ऋषी माझी पुसित
निघाल्या चुलीकड आरती करून देवाला नैवेद्य समर्पित करायचा. इस्त्याला म्हणाला, इस्त्या खबरदार मायची आरती पेटू देशील तर बघ मग इतकं वाईट नाही, एवढा कारभार आत पुसतो. तीच तू म्हणणार राहिलं बा, तुमची आज्ञा नसली आम्ही मनानं काला पेटवा. माय फुकून परेशान, आरती लागच ना. पोटातली आताडी एका जागेवर झाली फुकू फुकू. जाळ लागना, आरती पेटना. त्यानं रांगत रांगत जायचं. मोदकाचं ताट घ्याले, गणपतीला दाखवायले. गणपती बाप्पा म्हणाले, तोंडात टाकायले. गणपती म्हणला, खात तर खाय बाप्पा, मला काला दाखव. लाडूही गडप, पूजेचंही गडप. गणपती म्हणला, आता का आपल्याला हडप करतोय? ते लागलं गणपती तर तप्प मना करा. तवरक उचलला गणपती, त्याच्या सगट गडप. सर्वस्व हा केला एकदंता, सर्वस्व केला एकदंता, सर्वस्व केला एकदंता. एकांत पाहुणी हरा उचलिला, एकांत पाहुणी हरा उचलिला, एकांत पाहुणी हरा उचलिला, एकांत पाहुणी हरा उचलिला. एकांत पाहुणी हरा उचलिला. महाराज म्हणजे सर्वस्व हा केला एकदंताचा. सगळंच गिळून घेतलं आणि कोपऱ्यात जाऊन पडले. वलसावलीला जाऊन पडले. इस्त्याला म्हणाले, इस्त्या खुशाल आरती पेटू दे. झालं काम. तिथला काल आहे काय बांधून विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आले आई साहेब आरती घेऊन पाहिल्या, ताटे नाही पाटे नाही देव नाही. अरे बाप्पा देव कुठे? देवासीच पुसे, देवासीच पुसे. देव काय झाला? हसू आली बोला या चेहरे. गालातले गालात हसायले, बोलत ना. देव गिळून या धरेले मौन. काय करा म्हणला माईला, माझ्याहून देव कोण असेल दुसरा? माईनं पाहिलं, कृष्णा देव कुठे आहे? काय सांगाव म्हणला, आई आपल्या अंगणात हलगट आहे का? हो, तेवढा उंदीर होता बाबा. हलगट एवढा उंदीर असते का? मोठ्या पोटाचा बसून आलता म्हणला, त्याच्या लांबच्या लांब सोंड होती. सगळं खाऊन टाकलं, कोपऱ्यात येऊन पडलं म्हणून वाचलं नाही. जात होत तू एकुलता एक, मयाकडे सोंड फिरू लागलं. माईला पटलं की. माईने हाताला धरलं आणि उजेडात आणलं. उजेडात आणून माय म्हणू लागली, आ आ आ के आ अशी छकारी उगारली. आ आ आ केला. हजारो गणपती आरुळ्या ठोकालेत. माय आमच्या आज्याचा आज जाय दे सोडून. मुखात गणपती मातेशी बोलत, पूजावे त्वरित हरी लागी. माईला चक्करच आली. माय खाली पडल्या. भगवान म्हणले, आपली व्हाची थट्टा, माय जाईल मरून. घेतलं तून मिटून बसेल उठून माईला चोरीचा. असे भगवान हळूहळू एक एक आव आणायला लागले. कधी खोडीचा. गोकुळात प्रभूच्या खोड्या प्रकाशित झाल्या. काही गोकुळातल्या काही काही ठसक्याच्या गवळणी होत्या. गावागणीस असतात काही ठसक्याच्या. 10-12 गवळणी जमा झाल्या. तुला काय माहिती का नाही ग? काय माय नंदाचा लेकरू आमची इथे येऊन चोऱ्या करायला. एक मुली अगं 9वीच आरगळ टाकली होती काल. आरगळ मोडली, दार उघडलं. दुसरी मुली अगं 90 काढ केलं होतं, त्यानं शिकत ओढलं. एक जण तर म्हणली इरजू घालायला गाडगं ठेवलं नाही. दुसरी मुली चला आपण जाऊन गाराने सांगू. तिसरी मुली तुला नाही जमायचं होय माग, मी सांगते. दुसरी म्हणाली तुला नाही जमायचं होय माग, मी सांगते. चौथी म्हणली तुला नाही जमायचं होय माग, मी म्हणते. हा म्हणजे भाऊ गवळण म्हणती गवळणी. तुला नाही जमायचं होय माग, मी म्हणते.
विठाला बाळाच्या गुणागुणाच्या माय नाही गवळणी गारानं सांगायला येणे माझे कवाड उघडिले येणे माझे कवाड उघडिले येणे सिंगे ओ तोडिले येणे सिंगे ओ तोडिले दया दुधाचे भक्षिले दया दुधाचे उलंगिले ताकाचे उदंडीले दोघांचे उलंगिले ताकाचे उदंडीले दोघांचे कवळाला तत्वंती पैसा गे कवळा तत्वंती पैसा गे कवळत जवळचे पैसागे कवळत जवळचे पैसागे येणे माझे कवाड उघडी येणे सिंके ओ तोडी दह्या दुधाचे भक्षिले उलंडले ताकाचे खाना गाडगट ठेवलं नाही दया दुधाचा नासडा केला यशोदाबाई आव घ्याले इतकं लेकरू कुठं खोड्या करतं का ग बाळ सकुना कुणाचे ताने बाळ दिसतंय गोधीरवाणे काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता ग राणी ग गोकुळच्या नारी 5 वर्षाचे माझे बाळ गे 5 वर्षाचे माझे बाळ अंगण खेळत खेळ का उग्याच घेता आळ ग गोकुळच्या नारी का उग्याच घेता आळ ग गोकुळच्या नारी 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी माझ्या खेळे गे काल टिक्याचे घेता आळ गे गोकुळच्या इतकं लेकरू कुठं खोड्या करत असतंय तुम्ही घरच्या सासरवाशा तुम्हाला सासा दही दूध खाऊ देत नाहीत म्हणून चोरून खातात आणि मया लेकर आळ घेतात नाही ग तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा ग तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा ग आळ घेता या गोपाळा आळ घेता या गोपाळा ग आळ घेता या गोपाळा तुम्ही खाईच्या वडाळा ग गोकुळच्या नारी तुम्ही बालघरच्या बारा हे तुम्ही बालघरच्या बारा ग गोकुळच्या नारी बालघरच्या बारा ग गोकुळच्या नारी इतकं लेकरू कुठं खोड्या करताय यशोदाबाई त्या लेकराचा आव घ्याल्यात नंदराजे बैठकीला बसून गाराने ऐकू लागली कृष्णा लय खोड्या झाल्या म्हणले आता बस झालं गावाकरानं जाऊ उद्यापासून शाळेत उद्या जाई राणा सवे घेवणी गोधना सवे घेवणी गोधना सवे घेवणी गोधना उद्या जाईन मी राना सवे घेऊन गोदना सवे घेऊन गोदना सवे घेऊन गोदना उद्या जाईल मी राणा बस झालं टाइम झाला आता 11 ते 1 वाजून गेला भुका लागल्यात लोकांना बस झालं देवा खेळणं नंदराजानं सांगितलं जाऊ द्यापासून शाळेत निघाली जीव गाय वळायला चला वळू गाई पैसो जीव एके ठाई गाई वळून वळून गोपाळ म्हणले देवा कवर गाई वळायच्या 11 गाई बसवल्या गावाकडं शुदुऱ्याला गोपाळ गेले गावाकडून शुदुऱ्या वेस्तोर लागली बुराकी खेळ खेळायला हमामा होतो तो हुमरी एटो दांडू चेंडू लगोरी नाना प्रकारचे खेळ खेळले काही गोपाळ म्हणले आता अनाशी दोऱ्या झाली आता वेळ
म्हणती आणा शिदोऱ्या. सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, खडके सोडिल्या मोठा. आजीचा दही काला गोमटा, घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीना. सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. महाराज लांब उभे होते. महाराज आणा की शिदोरी. महाराज म्हणले आपल्याकडे शिदोरी नाही, घरून आणा. आमच्या घरी कोणी नाही. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. नका करू दुरी मज पाया वेगळे या आमच्यात फासा. महाराजाच्या हातानं काला करीते संत जनन सवे त्यांच्या नारायण. काय ते काला महाराज दिसते दहीन लाई, पण काय मौज आहे काल्याची. दहीन भात मिश्रित केला की 34 निगती. रूपक आहे. जीव ब्रह्म ऐक्य केले की अवस्था मुक्त प्राप्त होते. हे बोलणं कमी पडलं, कारण मुक्त म्हणजे वैकुंठ. महाराज म्हणले वैकुंठी तू आईसे नाही, कवळ काही काल्याचे. वैकुंठात काल्याचं सुख नाही. काला कशाला म्हणावं? देवाचं प्रेम आणि भक्ताचं प्रेम, दोघाच्या प्रेमाचं ऐक्य करणं हे काल आहे. मग हे सुख ब्रह्मादिका नाही नाही म्हणे तुका. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. संतांच्या संगतीत काला मिळतो. काला खा. काही वेशणे असतील, तरुणांना वेशण सोडून गळ्यात माळी घाला. रात्रंदिवस पांडुरंगाचं भजन करीत आयुष्य काटा. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जगी प्रकाश. काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका. उत्तम लोका दाखवू तुका म्हणे, भूमंडळी आम्ही बळी विरगाडे. काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर